श्री स्वामी समर्थ। हे करून तर पहा, आपल्याला फायदाच होईल, आपल्याला मदतच होईल। मी काय अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्याने आपल्याला मदत होणार आहे, तर तुम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टी ऐका, त्याने आपल्याला घरामध्ये नक्कीच फायदा होणार आहे। दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळाच्या झाडावर असतं, म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, म्हणजे आपल्याला आर्थिक अडचण कधीच उद्भवणार नाही। तसंच घरातील फरशी पुसताना थोडं खडं मीठ म्हणजे जाडं मीठ जे असतं ते पाण्यात टाकायचं आहे, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतात। घरात, दुकानात किंवा कार्यालयामध्ये मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावायची आहे, म्हणजे कर्ज घेण्याची वेळ येणार नाही। ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि एक श्रीफळ म्हणजे एक नारळ आणि कुंकू अर्पण करून त्याला विसर्जित करायचं आहे, आणि ह्याचा नफा हेच याचं सूत्र आहे। घरामध्ये झाडू दरवाजाच्या मागे ठेवायचा आहे, समोर दिसेल असा ठेवायचा नाहीये। घराच्या मुख्य दरवाजासमोर ओळीने 3 किंवा 2 दरवाजे नसले पाहिजेत। ब्रह्मस्थळ म्हणजे आपल्या 4 दिशा ज्या आहेत त्याच्या मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थळ। प्लॉट आपला बसका नसावा, त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये अडचणी निर्माण होतात। घरामध्ये तुटलेली, फुटलेली, चीर पडलेली भांडी ठेवू नयेत। घराच्या आग्नेय दिशेला नळ किंवा पाण्याची टाकी येऊ देऊ नये, त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही। कार किंवा 2 व्हीलर जी आहे ती पार्क करताना नेहमी उत्तर आणि पूर्व दिशेलाच तोंड करून पार्क करायची आहे। कार मधील जे इंटेरियर असतं म्हणजे सीट कव्हर ते काळे, निळे, लाल, मरून यासारख्या डार्क रंगाचे नसावे, तुम्ही कोणताही लाईट कलर वापरू शकता। व्हाईट, ऑफ व्हाईट, आयव्हरी, क्रीम या रंगाचं असावेत। घराच्या खिडक्या पूर्व आणि उत्तर दिशेला असाव्या, म्हणजे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये येतो। लक्ष्मी पूजनासाठी श्रीयंत्र, लक्ष्मीचा फोटो, लक्ष्मीचा जो टाक असेल तो, नाणी, सोने, चांदी, गजलक्ष्मी आणि कुबेर मूर्ती असं ठेवायचं आहे। घराला रंगरंगोटी करताना दिवाळीच्या वेळेस आपण जेव्हा कलरचं काम काढतो तर घराच्या दक्षिण व पश्चिम भिंतीला डार्क रंगसंगती वापरायची आहे। महिन्यातून 1 ते 2 वेळा घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। घरातील देवघर जे आहे ते कधीच बाथरूम आणि टॉयलेटच्या बाजूला ठेवायचं नाहीये। हॉल आणि किचन मध्ये बांबू ट्री जी आपण शोपीस म्हणून ठेवतो ती बांबू ट्री जर आपण लावली तर नकारात्मक ऊर्जा कमी होते। घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा कलश ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते। बेडरूमच्या बाहेरील भिंतीवर चिरा पडू देऊ नयेत, यामुळे घरातील अडचणी वाढू शकतात। घरातील समोरच्या भागामध्ये म्हणजेच बाल्कनीमध्ये काटेरी किंवा टोकदार पानाचं रोप लावायचं नाहीये, हे रोप नकारात्मक ऊर्जा प्रदान करते। घरामध्ये तुटलेल्या मूर्तीचे विसर्जन करायचं आहे आणि विसर्जनाच्या अगोदर विधिवत त्याची पूजा करून वाहत्या पाण्यामध्ये ते विसर्जन करायचं आहे। वास्तुनुसार प्रवेशद्वार सदैव घराच्या आत उघडणारे पाहिजे आणि मुख्य द्वार हे कधी पण 2 भागांमध्ये विभागणारे नसावेत। जुन्या काळी असे दरवाजे होते 2 भागांमध्ये विभागणारे, आता आपण सिंगल डोअरच वापरतो आणि ऑलमोस्ट तो आतल्या साईडलाच आपण ओपन करतो। आपल्या आवडीची सुगंधित फुलं नेहमी आपल्या बेडरूम मध्ये वायव्य दिशेला ठेवायचे, म्हणजे बेडरूमच्या वायव्य दिशेला ठेवायचे आहेत। मेडिकल शॉप जर कोणाचं असेल तर त्यांनी दक्षिणमुखी ठेवायचं नाहीये। तसंच आपली जी औषधं, गोळ्या जो डब्बा असतो तो नेहमी ईशान्य दिशेला ठेवायचा आहे। आता ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो तर करून बघा, निदान 41 दिवस तरी फॉलो करून बघा। कोणतीही गोष्ट पॉझिटिव्हली जर आपण 41 दिवस जर केली तर त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच दिसतो, म्हणजे ह्या चांगल्या गोष्टींचा परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे। म्हणून या गोष्टी तुम्ही फॉलो करा। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ। गुरुमाऊली चरणार्पणमस्तु।